रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सध्या सर्वत्रच उन्हाची तीव्रता वाढू लागली। यातच लोकसभेची उमेदवारी येऊन ठेपलीये। आज प्रचारांच्या तोफा थंडावल्या। उद्या सर्वच उमेदवारांचे नशीब बंद पेटीत असणार। यामुळे पारा हाय व्होल्टेजवर आहे। संजय काका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून लीडसाठी प्रचार केला, तर विशाल पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत शेवटच्या टप्प्यापर्यंत खिंड लढवली। काही झालं तरी खासदार व्हायचंच या भावनेने पैलवान चंद्रहार पाटील यांनी देखील कंबर कसली आहे। या तिन्ही उमेदवारांनी आतापर्यंत जिल्हा पिंजून काढलाय। व्यासपीठावरील नेते एकीकडे तर कार्यकर्ते दुसरीकडे अशी अवस्था सर्वत्र झालीय। काही झालं तरी प्रत्येकाला खासदार व्हायचंय हेच स्वप्न पडलंय, पण खासदार कुणीतरी एकच होणार हे मात्र त्रिवार सत्य आहे। सध्या प्रचारांच्या तोफा थंडावल्या आहेत। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी थांबल्या आहेत। यावर आता मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणे गरजेचे आहे। उद्या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे। यावेळेस सांगलीचा खासदार कोण असणार याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे। येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे, त्यामुळे जूनपर्यंत परत उमेदवारांचा पारा चढलेला असणार आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।